या बहिणीच्या आणि भावाची साथ आहे। या बहिणीच्या 1 महिन्याच्या अगोदर त्यांच्या पाहाला आणि हाताला आणि डोक्यापर्यंत ती गिंगणी पूर्ण शरीरामध्ये भेटली आणि बहिणीला पुष्कळ त्रास होऊ लागला। हे बहिणीची अशी हालत झाली की मरणाची अवस्थेमध्ये ही बहीण होती आणि या भावाचा विश्वास होता, पण या बहिणीच्या घराण्याच्या आणि नातेवाईकांचा विश्वास नसता। या कारणास या बहिणीला या भावाने कासामध्ये हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले आणि त्या कासातले डॉक्टरांनी या भावाला या बहिणीला घेऊन पुढच्या हॉस्पिटलमध्ये वेदांमध्ये पाठवण्यात आलं। काही फरक जाणवत नव्हता आणि हे भाऊ पुन्हा या बहिणीला घेऊन घरी आले आणि या बहिणीला त्रास चालूच होता आणि या भावाने मनोरमध्ये हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आणि या बहिणीचं सर्व काही रिपोर्ट काढले, आजार काही सापडत नव्हता आणि जो सोनोग्राफी काढली आणि रिपोर्ट काढला तो नॉर्मल दाखवत होता आणि हे बहीण फार मरणाच्या अवस्थेमध्ये होते आणि या बहिणीची बीपी वाढलेली होती, जवळजवळ 200 पर्यंत गेलेले होते आणि ह्या तऱ्हेसाठी या भावाने तुम्हाला कॉल केला आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलं आणि या बहिणीच्या हाताला तुम्ही हात लावून त्यांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली आणि बीपी कमी झाली, 160 वर आली आणि पुन्हा या बहिणीसाठी तुम्ही प्रार्थना केली, बीपी 100 पर्यंत आले। त्यानंतर पुन्हा तुम्ही प्रार्थना केली आणि बीपी पूर्णपणे नॉर्मल झाले आणि ह्या तऱ्हेसाठी हे बहीण आणि भाऊ शिबिर मध्ये आले आणि शिबिर मध्ये या भावाने आणि बहिणीने भाग घेतला आणि शिबिराद्वारे या भावाच्या जीवनामध्ये आलेल्या समस्या, संकट आणि या बहिणीवर आलेला आजार शिबिराद्वारे परदेशाने नष्ट करून टाकलेला आहे आणि भाऊ आणि बहीण पूर्णपणे खरे आहेत। नाव काय तुमचं? लक्ष्मी आडनाव भोनर। माझ्या प्रियानो, या बहिणीच्या जीवनावर एवढी मोठी एक परीक्षा आली होती। ही परीक्षा त्यांच्यावर नाही तर खास यांच्यावर होती, कारण हे देवाचे सेवक आहेत आणि देवाचं एक कार्यही करत आहेत। प्रार्थना सभा चालवतात आणि सभा चालवणाऱ्या व्यक्तीवर शैतान जळतच असतो। आणि प्रियानो, या भावावर अशी परीक्षा आली की या वर्षामध्ये 2 वेळा मोठी परीक्षा झाली। पहिली अशी परीक्षा झाली की या बहिणीच्या शरीरावर शैतान जेव्हा धावून आला तेव्हा पायापासून हातापर्यंत एक मुंग्याप्रमाणे रोग घेऊन शिरला। मुंग्या समजता गिनघणी सारखी हाताला येऊ लागली, पायाला येऊ लागली आणि ती सर्व शरीराला फिरत होती असं या बहिणीला जाणवत होती। सर्व शरीराला जाणवायची की ती मुंग्या इकडे जायला लागल्यात, इकडे फिरायला लागल्यात, सर्व शरीराला फिरायला लागल्यात। ह्या सर्व मुंग्या ही बहीण चालत होती तेव्हा। आणि प्रियानो, त्या मुंग्या लगेच या बहिणीच्या इकडे आल्या, इकडनं लगेच या डोक्यामध्ये शिरल्या आणि ही बहीण बेशुद्ध झाली। बेशुद्ध झाल्यावर या बहिणीच्या नवऱ्याने देवाकडे भरपूर प्रार्थना केली, परंतु त्याच्या बरोबर जी काही लोक सेवा करतात त्या लोकांतून शैतान बोलू लागला, आता तिला जास्ती झाले, आपण इकडे नेऊ, आपण तिकडे नेऊ, अशा कारणास कुठे दुसरीकडे नेलं नाही पण हॉस्पिटल मध्ये नेलं। हॉस्पिटल मध्ये नेल्यावर ते बोलले की सिरियस केस आहे काश्यामध्ये। त्यावेळेस पण आम्ही रात्रीच्या समय तिथे गेलो, तिथे पण आम्ही प्रार्थना केली, पण यांच्यावर ते डॉक्टर पण भडकत होते की एवढी स्थिती खराब आहे तरी पण तू पुढे नेण्यासाठी तयार नाही का? शैतान बोलत होता तेव्हा पण। त्या परीक्षेमध्ये देवाने कसं तरी यांना सांभाळलं आणि यांनी पण ती परीक्षा कशी तरी ढालली। ती परीक्षा निघून गेले, लगेच ते दुसऱ्या दिवशी घरी आले। घरी आल्यावर परत त्यांना त्रास झाला, नंतर ते वाड्याच्या हॉस्पिटल मध्ये गेले, गंदे, बरोबर ना? राठोड, गंदी नाही,
राठोडच्या हॉस्पिटलमध्ये गेले, तिथे उपचार करण्यात आला, गोळी औषध, परत बरे झाले. परत घरी आल्यावर किती दिवस गेले? 8 दिवस गेले, तोपर्यंत व्यवस्थित होते. आणि 8 दिवसानंतर परत सैतानाने मोठी परीक्षा आणली आणि परत तीच बिमारी या बहिणीवर सैतानाने खोसलवली आणि ही बहीण परत बेशुद्ध झाली. त्यांची मुलं पण लढायला लागली की आमची आई वाचेल का काय. आणि अशा कारणास या ब्रदरने फोन लावला की ब्रदर, देवाकडे प्रार्थना करा, दया करा, प्रार्थना जास्ती करा. हे बोलायला लागले. आम्ही इकडे प्रार्थना ठेवली, त्यांची कलिसा त्यांच्यासाठी प्रार्थना करत होती. त्यानंतर माझ्या प्रियांनो, आस्था हॉस्पिटल माहित आहे मोनोर मध्ये, या आस्था हॉस्पिटल मध्ये या भावाने 8 दिवसानंतर या बहिणीला परत आणलं. साक्ष बारीक नाहीये हा, फार मोठी आहे. आस्था हॉस्पिटल मध्ये या भावाने 8 दिवसानंतर आणलं, तिथे ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यावर या बहिणीची बीपी वाढत जात होती आणि बीपी वाढत असल्यामुळे डॉक्टर यांना सांगत होते की तुम्ही आता सिटी स्कॅन काढा, हिला काय रोग आहे हे त्याच्यात समजेल. शेवटी या भावाने या केंद्रामध्ये फोन लावला आणि सांगितलं, ब्रदर तुम्ही येता का? या भावाच्या सांगण्यावरून मी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि ती देवाची इच्छा होती. या बहिणी जवळ जाऊन मी बसलो, माझी बहीण समजू, आणि या बहिणीला सांगितलं, घाबरू नकोस, तुझा देव तुझ्या सोबत आहे, भिवू नकोस, तू तुझ्या पाठीशी उभा आहे, या खाट जवळ पण आहे आणि तू त्या देवाची सेवा करतेस. सेवा न करणाऱ्या लोकांना तो बरं करतो, त्यांना सोडत नाही, तर तू तर त्याची स्वार्थ गाजवतेस, तुला काय तो सोडेल, भरोसा कर. या बहिणीला असं आश्वासन देऊन मी या बहिणीच्या हाताला धरलं, हाताला पल्स केलं, कारण मी डोक्यावर हात ठेवू शकत नव्हतो, कारण तिथे कॅमेरे होते. आणि त्या डॉक्टरांनी बघितलं असतं तर डॉक्टर म्हणाले असते, हा काय करतोय. म्हणून या बहिणीच्या हातावर मी हात ठेवला आणि देवाकडे प्रार्थना केली की देवा, तुझ्या दासाची एक बायको आहे आणि तुझ्या दासाची एक परीक्षा होते, ही परीक्षा कमी व्हावी. आणि मी सांगितलं, बीपी 200च्या वरती गेली होती यांची, ही बीपी कमी व्हावी. प्रार्थना केल्यावर, हात काढल्यावर 160 बीपी झाली. बरोबर ना? कारण मी यांच्या दुःखाच्या जीवनामध्ये एक पुरावा आहे. हा दुसरा असेल किंवा नाही, पण मी खरं पाहिलं यांची परीक्षा. कारण यांच्या दुःखाच्या परीक्षेत मी 12 वाजता पण गेलेला आहे यांच्याकडे, आणि सत्य पाहिलं तर दुसऱ्यांना मी इथे बोलावणारच नाही. मी खुद यांचं दुःख आणि संकट पाहिलेलं आहे प्रिया, आणि मी पुरावा देतोय की मरण्याच्या स्टेप मध्ये होती आणि 160 पर्यंत ही बीपी आली. आणि प्रियानो, काय झालं, परत देव म्हणाला, हात लाव आणि सांग, घाबरू नकोस, बघ देवाने बीपी कमी करायला लावले, विश्वास कर. परत प्रार्थना केल्यावर काहीतरी 140 झाली का, 100 पर्यंत आली. परत प्रार्थना केली तिसऱ्या वेळेस, त्यावेळेस पूर्ण कमी झाले आणि एक नस म्हणाले, आता पूर्ण कमी झाले. आणि त्याच यांच्या हातातून पण गिंधणी निघायला लागली, यांच्या सर्व शरीराचे दुःख न होतं ते निघायला लागलं. यांच्या बोटामध्ये जराशा वेदना होत्या, त्या पण कमी झाल्या. आणि दुसऱ्या दिवशी लगेच या भावाने हॉस्पिटल मधून सुट्टी घेऊन पोसवाडच्या केंद्रामध्ये या बहिणीला प्रार्थनेत आणलं. आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या सोमवारी शिबिर होता, त्या शिबिरामध्ये भाग घेतला आणि शिबिर पासून पूर्णपणे दुष्ट सैतान जो परीक्षांची पाहत होता तो परीक्षा नष्ट करून पळून गेला. आणि आज व्यवस्थित. आणि प्रियानो, एक साक्ष यांची एवढी मोठी आहे की गेल्या वर्षी या बहिणीच्या पोटात सैतानाने बाल मारलं होतं. काय मारलं होतं? पोटामध्ये.
आणि तेव्हा सीजर न करता यांच्या देवाने, माझ्या देवाने, तुमच्या देवाने मेलेल्या बालाची या बैलीची डिलिव्हरी केली होती. मेलेलं बाल पोटात होतं तरी पण डिलिव्हरी झाली आणि बाल नष्ट झालं, पण ही बहीण तेव्हा वाचली. तर आज कसा काय तो देव यांना सोडला. आणि या दोन्ही परीक्षेच्या वेळेस मी पुरावा आहे आणि मी खूप साक्ष देतोय की देव यांच्यापासून थोडा पण दूर नाही. बरोबर ना? बोलायचं असेल तर बोला की हो खरोखर हे दुखात होते. एक सेवक आहे, बोलण्याचा मी जास्त देतो. हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, मी स्वतःची साक्ष सांगतोय, माझ्या पत्नीची मी साक्ष सांगतोय. कारण पूर्ण सांगलं तर 1 वर्ष मला या परीक्षामध्ये झाले. 2023 पासून माझी परीक्षा सुरू झाली. कार्य 2016 मध्ये आम्ही तिकडे सुरू केलं आणि तेव्हापासून छोट्या मोठ्या परीक्षा होत्या. आणि ही 2023 ची आणि 2024 ची माझ्या मोठी परीक्षा आहे. 2022 मध्ये हे बरोबर मला तिकडे भेटायला आले. खुद्द एक वेळा त्यांनी पण मला सांगितले होते, तेव्हा तो आमगावला सेवा करत होता आणि तिकडे येऊन त्यांनी सांगितले, मी पण आमगावलाच शिकलो. आणि माझ्या प्रियानं काही टेन्शनामुळे मग मी तिकडे जायला लागलो. मग तिकडेच आम्ही मदतही करत असताना प्रार्थना तिथंच सुरू झाली. अशा कारणाने हे भाऊ आले आणि त्या ठिकाणी मला सांगितले, तुम्ही करता पण जरा बरोबर नाही, कारण तुम्ही कोणाचा योग घेतला नाही आणि तुम्ही हे करता. त्यांना मी सांगितलं, आम्ही प्रार्थना नाही बरं मदस्ती करतोय. अशा प्रकारे प्रार्थना तिथं होती. मग ती आम्ही बंद केली. त्यांना मी सांगितले, प्रार्थना बंद बरं करतोय, काही नाही. पण तरी पण देवाने मला एक दिवस असं सांगितलं, मी झोपत असताना, मी खरं सांगते देवाच्या मजवर आहे, तर काही खोटं बोलणं मी बोललो तर याचा न्याय परमेश्वर माझा करेल. मी खरं सांगतोय तुम्हाला, एक दिवस मी झोपत असताना कार्य बंद मध्ये प्रार्थना बंद केली आणि प्रार्थना बंद केल्यानंतर एक दिवस मी झोपत असताना मला येशू ख्रिस्त हा क्रूस खांबावर जिवंत दिसला आणि तो भूमीतून नाही, स्वर्गाकडे म्हणजे वरून आला, आकाशातून. आणि माझ्या पाहाजवळ क्रूस खांबावर उभा असताना त्यांनी मला एक शब्द सांगितलं, 2 शब्द सांगितले. काय सांगितलं? उठ आणि माझ्या नावाची घोषणा करण्यासाठी सुरू कर, मी तुझ्या बरोबर आहे. असं सांगल्यावर ती प्रार्थना म्हणजे बंद केली होती. लोक येत नव्हती. मी बंद केले यांच्या सांगण्यावरून. आणि सांगल्यानंतर मग मुलाबरोबर मी शिकवायचो. आता थोडक्यात त्याला साक्ष फार मोठी आहे, नाही तर टाईम फार मोठी. मुलाबरोबर आम्ही बायबल वाचायचो, अशी प्रार्थना करायची. लोक पुन्हा यायला लागली. ती सांगायला लागली, तू प्रार्थना बंद केलीस तरी काही नाही, परंतु आमच्यासाठी तरी प्रार्थना कर, कारण तू प्रार्थना करतोस, तेल लावतोस, तरी आम्ही बरे होतो. अशा कारणाने परत लोक यायला लागली. मग आम्ही गुरुवारचा दिवस पुन्हा ठेवला आणि गुरुवारच्या दिवशी लोकांना शिकवू लागलो. बरोबर. अशा प्रकारे 2020 पर्यंत 21 पर्यंत प्रार्थना चालू की तोपर्यंत माझ्यापर्यंत बरेचसे सेवक आले, बाप्तिस्मावाले. असे नाही आले होते, पण ते माझ्या पसंत आले. कधी कधी येतात, मोठेपणा करून दाखवतात, कधी काय सांगतात, कधी काय सांगतात, आणि ते मला पसंत आलं नाही. धानवे म्हणून किरण डुक्टनचा योग माझ्या फारच मागे लागला होता, तरी पण मी तिकडे गेलो नाही. अशा बरेच देवाचे सेवक आले. एक सेदळ नावाचा मनुष्य, सेदळ नावाचा अजय, त्याच्या टॉपर नाव असेल, कारण त्याची नावं बदललेली असतात. त्याचं नाव काहीतरी धाकल्या सांगतं, पण त्याची नावं बदललेली आहेत. जेवढे बाप्तिस्मावाले आहेत तेवढे आता बदलले. आधी तुम्हाला सांगा त्याप्रमाणे की मी नाव नाही बदललं, नाव नाही चेंज केले, हृदय चेंज केलं. तसं माझंही सुरेश होणार आहे, माझंही तेच नाव आहे, पण आम्ही काय हृदय चेंज केलेलं आहे. बरोबर. जे वाईट मार्ग सोडलेलं आणि देवाच्या मार्गाने चाललेलं आहे, एवढंच आमचं बदल झालेलं आहे. अशा कारणाने माझ्या प्रियांना बरेच देवाचे सेवक आले, पंढरी आले. हे पंढरी तुम्ही ओळखत असाल, हे बरेच सेवक आले, पण मला त्यांच्या बरोबर जायचं होते. मग हे बरोबर आले 2022 मध्ये, 2022 ला आले
आणि तिकडे ते गोंडपाड्यामध्ये त्यांना विजेट असेल तिकडे ते तिकडे फिरले आणि तिकडे आल्यानंतर त्यांनी मला खुद्द सांगले, बरोबर त्यावेळी तुम्हाला मी सांगितलं होते की कार्य बंद करा, पण मला देवाने दाखवले तुमचं कार्य सुंदर आहे, निवडलेलं आहे, म्हणून मी आज या ठिकाणी प्रार्थना करायला आलेलो आहे. मग तो प्रार्थना केल्याने त्याला काही जास्त काही दिलं नाही. तोपर्यंत आमची एवढी जवळशी भेट म्हणजे झाली नव्हती, तोपर्यंत माझ्यामध्ये पण थोडा संयोग होता की मला तू बंद करून गेला, तू नावास, बरोबर. तोपर्यंत एवढं त्याला मी खाण्यापिण्याचं दिलं नाही. त्यांनी प्रार्थना केली, काही पाणी वगैरे दिलं असेल, चहा वगैरे मला आता जास्त आठवत नाही, ते घेतलं असेल ते आणि ते निघून आले. आणि दुसऱ्या वाराला मी सोमवारच्या शेतात तिकडं जुना जंगल होता त्याच्यामध्ये, आणि तिकडे आल्यानंतर अशा प्रकारे आमचं इलेक्शन होत गेलं. आणि 2023 मध्ये ही संकट एक माझ्यावर आलं. त्यावेळी असं संकट आलं माझ्या प्रियांनो का माझ्या पत्नीच्या पोटामध्ये जो बाळ होता 8 महिन्याचा 8 महिन्याचा बाळ, आणि तेव्हा शैतानाने हीच बिमारी, आत्ताची बिमारी आम्ही साक्ष देतोय, हीच बिमारी त्यावेळी धिंगण्याने नाही, पण तो असा आत्मा जो आहे तो आत्मा त्याच्या पोटामध्ये शिरला आणि ते बाळ जे आत त्यांनी एकदम कुजलून मारून टाकलं. आणि मग आम्ही हॉस्पिटलमध्ये पण नेलं. हॉस्पिटल फी आता 5 माळला पण नेलं होतं. 5 माळपासून अजून विक्रमगड नेले. विक्रमगडशी आम्हाला डायरेक्ट सिल्वासला पाठवली. आणि सिल्वासला गेल्यानंतर डिलिव्हरी तर झाली, पण बाळ आमच्या हाती आलं नाही. मग मी तिथे लढत होतो आणि लढल्यानंतर जवळजवळ आम्ही तिथे 12 दिवस त्या ठिकाणी आम्ही काढले. माझ्या बरोबर काही लोक होते, ना खाण्याचा ठिकाण, मी फार त्यावेळी अस्वस्थ झालो. त्यावेळी पण अंगात एकच कपडा, ना अंघायचं ठिकाण, ना खाण्याचं ठिकाण, अशी स्थिती त्या ठिकाणी होती. माझ्या बरोबर काही लोक होते, काही दिवस डबा घेऊन येतात, पण ते रोज पुढे येतील, इथून लांबचा प्रवास. अशा कारणाने माझ्या प्रियांनो मी गटारीच्या चिऱ्यावर बसून लढतोय. मोबाईल मध्ये स्वतःचे व्हिडिओ, लोकांच्या साक्षा मोठ्या मोठ्या पाहून लढतोय. देवा, एवढे लोकांच्यावर माझ्या हातून चमत्कार केलेस, कार्य केलेस, आणि आज मी तुझा सेवक या फळपाटीवर बसून लढत नाही. मला साथ देणारा कोणी नाही. माझ्या प्रियांनो, लोक सांगतात आम्ही विचारणार आणि तुला तिथपर्यंत पोहोचवणार, इथं बोलून जातील आणि तिथं गेला विचारशील तर कुठं पडतात सांगता येत नाही. कोणी साथ द्यायला तयार होता. चोकालाची माणूस येतात आणि सांगा आमची ओळख आहे, तुला आम्ही तिथपर्यंत पोहोचवून, डॉक्टर पर्यंत पोहोचवून, तुम्हाला सुट्टी द्या लावून. सुट्टी आधी झाली होती, 9 दिवस आधी झाली होती, ठेवलं आम्हाला 12 दिवस, आणि 12 दिवस आम्ही तिथे तकलीफ भोगली. अशा कारणाने माझ्या प्रियांनो कसे बसे करून सुट्टी घेतली आणि घरी आलो. आणि घरी आल्यावर फक्त उन्हाळ्याचे दिवस आम्ही सुखाचं काढले. आणि पुन्हा एकदा आता जुलैमध्ये जेव्हा आवडी आपण घेतो त्यावेळी पुन्हा ती थोडस भात लागवडसाठी आता थोडीशी आमची शेती आहे आणि आपण सगळं शेतकरीच आपल्याला माहित आहे. ती शेती करण्याने मी सांगितलं मी तिथे येणार नाही, मला देवाचं काम जास्त करायचं आहे. पण ती सांगते आम्ही आहोत, आमच्या 2 मुली मोठे आहेत, मग ती सांगतात आम्ही तिघी म्हणून लावून तू तुझं देवाचं काम कर. अशा कारणाने ती गेल्यानंतर त्यांच्या मुखाला थोडं हे लागलं काहीच नाही, पण ते दुखायला लागलं. आणि दुखता ती कशी बशी आम्ही तर थोडीशी इकड तिकडशी लोकांनी करून दिली. आणि एक दिवस परिवारचा दिवस, गुरुवारच्या दिवशी आमचा परिवार होतो. गुरुवारच्या दिवशी परिवारची मीटिंग झाली आणि संध्याकाळी तिला बिमारी झाली. ती सांगते माझ्या पाहाला मुंगल्या यायला लागले, माझ्या हाताला मुंगल्या यायला लागले, काहीतरी करा ना, तेल तरी लावा ना. मी प्रार्थना केली आणि ते लावली. माझा विश्वास देवाला का देव बरं करेल. परंतु माझ्या प्रियांनो आजार काही अधिक मोठा होत गेला. आणि अशा कारणाने त्याच्या डोक्यामध्ये पूर्ण ती मुंग्यासारख्या त्या गेल्या आणि ती बेशुद्ध झाली. आणि बेशुद्ध झाल्यानंतर सांगते माझ्या साथीत पण दुखायला लागलं, मला श्वास घ्यायसाठी त्रास व्हायला लागला. मग माझ्या प्रियांनो काही लोक माझ्या बरोबर होती. आता काय दुसरं करू, देवानी प्रार्थना तर ऐकणारच तो, पण शैतान तिथं माझी पक्कीच परीक्षा घेत होता. मग आम्ही उचललं आणि काक्षा हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथं नेल्यावर मशीन लावल्यावर त्यांनी सांगितले 192
बीपी वाढला आहे, एवढे दिवस काय गरज ठेवून. माझ्या प्रियांनो, मी बरदानाला फोन लावते, प्रार्थना केली फोनवरून आणि हे भेटायला तिथं पण आले आणि माझ्या बरोबर त्या रात्री जवळजवळ 4:30 वाजेपर्यंत माझ्या बरोबर होती ना. 4:30 वाजेपर्यंत तिथे माझ्या बरोबर होते. आणि मग आम्ही विचारलं, पण शैतानाची पण ट्रिक काय माहिती आहे, इकडे सिस्टर होती, त्यांनी सांगितले आता बरं आहे तुम्ही घेऊन जाऊ शकता घरा. माझ्या मनात त्यांनी सांगितलं आता घरा घेऊन जातो. डॉक्टरने बोलवलं काय आताच नेता का, शैतानाचं बोलणं समजून घ्या, आताच नेता का, तो कुठं सांगत पुढे आणि इकडे सिस्टरने काय सांगितलं घरात घेऊन जा असं सांगितलं. मग मी त्या डॉक्टर हो बरं आताच घेऊन जातो. कुठं बरं ते घरा. डॉक्टर लागला मला शिवा द्यायला, काय ते एवढं काय ते शिकायलाच पाहिजे का, एवढी बीपी वाढलेली आहे आणि तू घरा घेऊन चाललं का, शिकायला तुम्ही पाहिजे. अशा प्रकारे माझ्या बरंचसं भडकलं. मला असं सैतानाची ही स्थिती असते माहीत, समजून घ्या माझ्या प्रिय भावांना आणि बहिणीनो. मग त्या डॉक्टरांनी सांगल्याप्रमाणे त्याने रिपोर्ट लिहिला, लगेच माझ्या हातात दिला, कुठं निघायचं जा, तुला गेले तिकडे जा. मी सांगितलं की तिकडे जाणार नाही, मी तिकडे जाऊन आलेलो आहे, मला जायचं नाही. तुम्ही सांगत असाल तुम्ही पाहिजे तर हॉस्पिटल प्रायव्हेट मध्ये घेऊन जाईल. तेव्हा मला तो पुन्हा शिवा द्यायला लागला. 1000 रुपयाचा खर्च झाला ना, तुम्ही कधी सांगायचं होतं ना 1000 रुपयाचा खर्च. पण सरकारी लोकांनी असं सांगावं का, त्याच्यात दुष्ट सैतान होता. बरोबर. मग त्या थोड्याशा कमी झाला. सकाळच्या दिवशी मी सांगितलं आता जर हे वाटत असेल तर आम्ही वाड्यामध्ये घेऊन गेलो, राठोडकडे घेऊन गेलो. तिकडे इलाज केल्यानंतर थोडस बरं वाटलं, घरा घेऊन आलो. 8 दिवस बरे होते. 8 दिवस गुरुवारच्या दिवस आला. बुधवारच्या दिवसापासून थोडं दुखत होतं. गुरुवारच्या दिवसाला पुन्हा सैतान हल्ला केला. आणि मग माझ्या प्रियाने, मी तुम्हाला खरंच सांगतोय देवासमोर माझ्यामध्ये ही भीती भरली. परत दुखायला लागलं म्हणजे माझ्यामध्ये ही भीती भरली. आणि भीती भरली नंतर मला तर काही कळलं नाही आता मी करू काय. बाकीची लोक माझ्या बरोबर होती, पण ती पण कशी आहेत, माझ्या शिक्षण मी जे शिकवत त्याप्रमाणे होती, पण पुढचा मार्ग दाखवणारा कोणी नव्हता. मार्ग दाखवणारा तर देव आहे. देवाने वचन दिला, मार्ग सत्य जीवन मीच आहे. बरोबर. पण किती धीर धरू आणि किती विश्वास ठेवू. शौकाच्या माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, आपल्याला प्रत्येकाला समजेल, शौकाची पत्नी जरी झाली तर कोणी जो प्रेम करत नसेल त्याला ते काय वाटत नसेल, पण प्रेम करतोय देवाने जसं वचनात दिलंय आणि वचनाला तो विलोपून आहे, धरून आहे, त्याला काहीतरी वाटतं. अशा कारणाने माझ्या प्रियानं माझ्यामध्ये भीती भरली. आता मी काय करू. जर पत्नीचं वाईट बरं झालं तर लोक सगळे हसतील आणि कार्यात हवं. मला कार्याची भीती होती, दुसऱ्याची त्याची नाही. एवढं कार्य आहे आणि कार्यात जर बंद पडेल लोक हसतील आणि माझी निंदा करतील, थट्टा करतील. आता सांगतील लोकांना तू फार तुझ्या इकडे साक्षा देऊन माईक लावून साक्षा देता आणि आज काय झालं. ही भीती भरली. विचार शैतान हेच आणतोय. मग मी इकडे फोन लावला ब्रदरांना, त्यांनी उचलला फोन आणि प्रार्थना केल्यानंतर मी सांगितलं आता काय करू ब्रदर, इथपर्यंत मी घेऊन आलो, ही चुकी माझी वगैरे आहे. बरोबर. इथपर्यंत आलो मी. मग काही लोकांनी सांगा आता कुठे नेऊ, तिकडे सांगितलं तर तिथून आपण घेऊन आलेलं आहे, परत गेलं तर शिवा देतील, त्याच्यापेक्षा आस्थामध्ये घेऊन जाऊ. आस्थामध्ये घेऊन गेलो. आस्थामध्ये गेल्यावर चेक केलं, बोटाला मसली चालत नाही, इकडे मसली चालत नाही. उचलला आणि एसी मध्ये टाकलं. 1 रात एसी मध्ये ठेवलं. 1 रात्रीचं 6,500 रुपये एसीचा बिल झाला. माझ्या प्रिय भावांना मी सकाळचे बाहेर काढले, आखा रिपोर्ट लिहून दिलं, काय दवा पाणी लिहून दिला. गेलो आणि बिल मला वाटतं थोडंच असतील. बिल आले एवढ्या सध्या त्याचं एक टोपली सारखं असते, ते टोपल्यामध्ये दिलं सर्व काही, सलाईन सर्व औषध दिलं. 5,500 रुपये मोजून द्यावा लागला. आणि अशा कारणाने माझ्या प्रिय भावांना आले ते औषध चढवत राहिले. आता रक्त चेक करायचे 1,600 रुपये घेतले. जाऊन तुम्ही जा आस्थामध्ये. आस्था लोकांना वाटतं आस्था देते, आस्था आणि लोकांना पडताय फास्ता, तिकडे लोक फार बेकार आहे. देव चांगला आहे. बरोबर. एवढा बिल घेतला माहित आहे. अशा माणूस मी तर असाच काय विपन्न झाला, पण मला लोकांनी फार मदत केली. कारण आपल्या सेवेची लोकांनी, जी प्रार्थनेला येणारी, जी देवाला मानणार ते लोकांनी मला मदत केली. अजून मला त्यांचं पैसे भरायचं आहे, माझ्यावर कर्ज आहे, पण त्यांनी मला तिथून काढलं बाहेर. ही देवाची कृपा. ते झालं. त्याच्यानंतर परत 3,000चा, त्याच्यानंतर परत 2,000चा, 2,500चा, त्याच्यानंतर परत रक्त चेक केल्यात, परत सोनोग्राफी नॉर्मल
रक्त नॉर्मल, काहीच आजार नाही. आता सांगतो साथीमध्ये काहीतरी असेल, एक्सरा काढा, एक्सरा काढला तो पण नॉर्मल. शेवट दुसऱ्या दिवस अशा टायमामध्ये जवळजवळ आता 4 वाजता 5 वाजता परत त्यांनी सांगितले आता तुमचा आजार काही अडत नाही, इलाज करू तर करू कशाला, काहीच नाही अडत. आणि इथे तशाची तशी खाटावर खेळू नाही, मला हे दुखतंय, मला ते दुखतंय, माझ्या मनात देती. आणि मग मी परत इकडे फोन केला, वर्धमान सांगितलं वर्धना या आणि काय करायचं मला मार्गदर्शन दाखवा. कारण एक पालघरला पाठवायला लागेल. कुठं? पालघरमध्ये जा आणि याची शिक्षण करा. आम्ही स्वतःची गाडी देतो, गाडीचं भाडं भरा आणि तिकडे काय खर्च होईल तो भरा आणि परत इथंच घेऊन ये, इथंच ऍडमिट करा, आम्ही परत इलाज करू. मग मला समजलं की सगळी सैतानाची 4 बाजू आहे. आता मला कुठे ना कुठे पाठवायला लागला, पैसे पण संपले आहेत, बरोबर. आता मी काय करू? मग वर्धनाला फोन लावला आणि ते सांगितलं मी येतोय परत. आणि आल्यानंतर लगेच माझ्या पत्नीला त्यांनी फक्त हाताला हात लावला, डोक्यावर हात ठेवून नाही, प्राथमिक खरं बोललं ते, हाताला हात लावला आणि तेव्हा त्यांनी येऊन बीपी चेक केली. पहिली बीपी चेक केली तेव्हा 190 के 95 होती आणि त्यांनी हात लावलं तेव्हा 160 वर आली. परत त्यांनी चेक केली आणि नंतर थोड्या वेळात 50 चेक करू. मग परत वर्धमानी जाऊन हात लावला तेव्हा 100 वर अशी बीपी आली. तिसऱ्यांदा परत सांगतं, मग तिसऱ्यांदा परत त्यांनी जाऊन हात लावला आणि तेव्हा बीपी लो झाली. आणि लो झाल्यानंतर माझ्या प्रिय बाबांना आणि हले हजार जो होता तो थोडा कमी होत गेला, माझ्यातली भीती पण थोडीशी येत गेली. मग मला वाटायला लागलं की माणूस नाही, माणसाच्या रूपात मला साथ देण्यासाठी देव आला. तेव्हापासून माझ्या प्रिय भावांना आणि माझ्या पण थोडी भीती कमी होत गेली, पण भीती थोडी होतीच आणि आजार होताच. शनिवारचा दिवस होता. शनिवारच्या दिवसात मी सांगितलं रात्री मला का सुट्टी द्या, माझ्याकडे पैसे जास्त राहिलं नाही आणि पैसे मला एखादा भरता येणार नाही. त्यांनी सांगा सकाळच्या तुम्ही सुट्टी घ्या. सकाळचे सगळं बिल लिहून माझ्या हातात दिला आणि बिल थोडा हॉस्पिटलमध्ये जो मेडिकलचा मी भरलेला होता तर 11,500 परत मला बिल लिहून दिला. मग मी सांगितलं बरं कमी करून भेटेल का? तिथे सिस्टर होती, ती बोलले हो कमी करून भेटेल, पण डॉक्टर आहे त्याला दाखवा. मग डॉक्टर कधी येईल? सांगतात 9:30 वाजता येईल. तर मी खाली बसलो, कारण मी 11 वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्ये प्रार्थनेमध्ये माझं पूर्ण हे झालं होतं की आता त्याला पण मी सांगितलं आपण चुकीच्या मार्गाने आलेलो आहोत. जो परमेश्वराचा हात सोडून आपण शैतानाच्या मागे चाललेला मनात आपण खर्चात पडलेला आहे. मी खाट्यावर बसून सांगला आता तुला बसवेल तर फक्त देव, ना औषध ना माणूस, या जगातला काही नाही. देवासमोर सगळा फैल झालेला आहे, आता बसवेल तर फक्त देवच. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना असं सांगल्यावर बिल दिला 11,500 लिहून त्यांचा. आणि अशा कारणाने मी सांगितलं आता सांग 9:30 वाजता येईल. 9:30 वाजून गेले, परत जाऊन विचारलं काय डॉक्टर आला नाही, सांगतं 10 वाजता येईल. बसलो परत 10 वाजता जाऊन विचारलं डॉक्टर आला नाही, आता 10:30 येईल. परत बसलो 10:30 वाजेपर्यंत तिथं थांबलो. पुन्हा विचारलं नाही, 11 वाजता येईल. 11 वाजेपर्यंत तिथं होतो, आता सांगतो 11:30 येईल. 11:30 वाजता तिथे झालो, डॉक्टर आला नाही. मग मला राग आला. मी सांगितलं नाही, त्यांना सांगितलं नाही, पण मनात सांगितलं रे शैताना तू माझी परीक्षा पाहत असशील, हे पैसे का माझं जीवन नाही तुझ्या मुस्कुटावर आषडतो आणि माझी बायको तू मी प्रार्थना देवाच्या घरात जातो, पण तुझ्या शेतात थांबणार नाही. हे पैसे तुझे मोजून ना त्या सिस्टरला सांगितलं या जगात माझा कोणी नाही, एकच आहे तो देव आहे. बस चाललो मी आता, बरोबर. त्या सिस्टरने सांगितलं माझ्या जगात कोणी नाही म्हणून मला कोणी तर साथ द्या नाही, एकच साथ देणार आहे तो देव आहे. आणि माझ्या प्रियांनो आम्ही तिथे गेलो, कसबाटमध्ये भाग घेतला. बाजाराने सांगितले बरं तिथं चला केंद्रामध्ये. इथं आल्यावर तो पडेल त्रास होता. इथं पुन्हा ही जी विश्वासी लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी मदस्ती आमच्यासाठी घेतली आणि मदस्ती घेतल्यानंतर त्याच्या उलटीच्याद्वारे पुष्टात्मा होता तो निघून गेला. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत माझी पत्नी पूर्णपणे बरी आहे. देवाने पूर्णपणे बरे केले आहे. म्हणजे 4 टाळ्या देवाला धन्यवाद देता. आणि देवाने सांगितलं वचनाप्रमाणे
माझ्या पिलांना देवाने आम्हाला परत केलेलं आहे, आम्हाला शुद्ध केलेलं आहे, देवाने आम्हाला साथ केलेली आहे. पण बरकाला सांगितलं की साथ देत असताना, ही साथ देत असताना आणि नाचून खोलून आज काय करायचं, माझ्यासाठी थोडं नाचलं ते गाणं मी 2 शब्दाचा बनवतो. हा आपण बरोबर बोलतो, एक गाणं बोलतोय 2 शब्दाचं आणि त्याच्यामध्ये नाचू आम्ही. त्यांनी शब्द सांगितलं आम्ही पूर्ण करतो. थोडं शब्द जास्त नाही, कारण साक्षापार आहे. आणि नाचा, उल्हास करा. एक मी पण देवाचा सेवक, स्वतः मोठा आहे, देवाचा मार्ग दाखवणार आहे. म्हणून माझ्या प्रियानो, देव आज सगळ्यांना बरा करेल. या साक्षीच्या द्वारे आणि या गीताच्या द्वारे देवाचं सामर्थ्य होते, लोकांना देव पुरा. प्रत्येकाने गीतामध्ये भाग घेऊन नाच. विजय झाला, विजय झाला, येशू माझा विजय झाला, विजय झाला, विजय झाला, येशू माझा विजय झाला, सैतान हारला, येशू माझा विजय झाला, अरे सैतान हारला, येशू माझा विजय झाला, विजय झाला, विजय झाला, येशू माझा विजय झाला, विजय झाला, विजय झाला, येशू माझा विजय विजय झाला, येशू माझा विजय झाला. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश. हालेलुया, हालेलुया. आणि तसंच या देवाच्या सेवकाचं मी आभार मानतो आणि या देवाच्या सेवकाबद्दल देवाला धन्यवाद देतो. जोरात टाळ्या देवाला धन्यवाद देऊया. माझ्या पित्यांनो, मी एकटा पडेल होतो, पण साथ त्याच्यातून मला देवा दिली. आणि नाहीतर आज कार्याच्या तिथं पण काय झालं असतं सांगता येत नाही. माझा विश्वास कमी झाला असता, लोकांना येशू वाटाय कमी झाला असतो, पण त्यांच्यामुळे आज तो पण केंद्र सांभाळत आहे. म्हणून देवाला धन्यवाद.